सर आज नोकरीचा विषय माझ्या आईने किती हालाकीने हे सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत. आणि आज जर नोकरी जायला लागली तर आम्ही काय करायचं. नोकरी म्हणून तर आम्ही कसं तरी आमचं म्हणजे चाललं आहे. आणि जर उद्या ही नोकरी जर गेली, आधार नाही कुणाचा, मग आम्ही काय करणार. आम्ही त्याच्याच आधारे जगणार. आता त्याने आमची सोय लावावं. नमस्कार, आपण आलेलो आहोत आंबेगाव तालुक्यामधल्या फुलवडे नावाच्या या पश्चिम आदिवासी गावामध्ये. आणि इथं जवळपास एक आश्रमशाळा आहे अनुदानित. आणि झालं असं का ह्या आश्रमशाळेमध्ये पलीकडे आता इथून झाडांच्या याच्यामुळे दिसत नसेल, पण या आश्रमशाळेमध्ये एक व्यक्ती तिथं चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आणि कार्यरत असताना काहीतरी होतं आणि त्यांचा मृत्यू होतो. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्या अनुदानित शाळेतल्या त्या ज्या मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याची मुलगी जी आहे तिला या ठिकाणी कामावर लागायचं असतं. आणि ती अनेक वेळा खेटा मारते, कारण की सगळा जो काही इन्कमचा स्रोत आहे वडील गेल्यामुळं संपलेला असतो. आणि ती अनेक खेट्या मारते, परंतु कोरोना येतो. कोरोनामध्ये काहीच काम होत नाही. आणि शेवटी ती गोडेगावमध्ये एक नवीन प्रकल्प अधिकारी म्हणून एक व्यक्तीची नियुक्ती होते. प्रदीप देसाई त्यांचं नाव, आणि सतत वादग्रस्त असलेले नाव आहे. तर त्यांच्याकडे ही महिला जाते आणि विनंती करते की माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि मला तुम्ही अनुकंपाच्या यानुसार नियमानुसार मला कामावर घ्या. आणि ती तिचं सगळं सांगते परिस्थिती वगैरे. आणि त्यानुसार ह्या मुलीला इथं बघा, ह्या मुलीला या ठिकाणी वडिलांच्या जागी ह्या अनुकंपाच्या तत्वामध्ये ते प्रदीप देसाई मान्यता देतात. तर आपण नक्की झालं आहे काय, मला हे थोडक्यात सांगायचं आहे की झालं असं का ही मान्यता देईपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, परंतु प्रदीप देसाई यांचे काही राजकीय कार्यकर्त्यांशी एक पंगा निर्माण झालेला आहे. तो पंगा का निर्माण झाला आहे तर त्याच्याबाबत काय अजूनही नीट समोर येत नाही आहे. तर ते सगळे कार्यकर्ते आहेत जुन्नर तालुक्याचे जे आमदार आहेत शरद सोनवणे, त्यांचे कार्यकर्ते. आणि तुम्हाला माहिती असेल की प्रदीप देसाई विरुद्ध शरद सोनवणे हा जो आपला चित्र होतं ते किती हे दिसत होतं, किती वादग्रस्त झालं. त्याच्यावरून थेट आदिवासी मंत्र्यांनासुद्धा अर्वाच्य भाषा बोलण्यापर्यंत मजल आमदार साहेबांची गेली होती. झालं आहे असं का त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आता प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना टार्गेट करण्यासाठी ह्या मुलीची नियुक्ती त्यांनी केली म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी दोष काढलेला आहे. आणि त्याच्यानुसार प्रदीप देसाई यांच्यावर आता चौकशी सुरू आहे. परंतु त्याचे पडसाद असे झाले का यांची भांडणं आहेत प्रकल्प अधिकारी विरुद्ध हे आमदार किंवा आमदारांचे कार्यकर्ते. आणि त्याच्यामध्ये मात्र ही जी महिला आहे ही अक्षरशः पिसून गेलेली आहे. वडील वारलेले आहेत, हिला भाऊ नाही, आणि आता हिची नोकरी गेलेच जमाय. माझं नाव प्रियांका लक्ष्मण गबाले. मी अनुदानित आश्रमशाळा फुलवडे इथं मदतनीस या पदावर कार्यरत आहे. वडील वारल्यानंतर सर वडील कधी वारले? 5/10/2019ला. वडील काय काम करत होते? मदतनीस पदावरतीच होते. बर. ते वारल्यानंतर मग कसं काय, म्हणजे काय घडलं, काय घडले त्यावेळी, वारले का वारले? किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता. त्यांच्या किडन्या खराब झाल्या, त्याच्यामुळे ते एक्सपायर झाले 5/10/2019ला. मग आमची जबाबदारी सगळी आईवरती आलेली. मी तेव्हा 19 वर्षाचीच होते. माझी जन्मतारीख 2000ची आहे. मला एक लहान बहीण होती, ती 8-9-10 वर्षाची असेल. आणि मग आमची जबाबदारी आमच्या आईवरती आलेली सगळी. पण तुम्ही दोघीच, मुलगा नाही, भाऊ नाही तुम्हाला? नाही, आम्ही दोघीच बहीण आहेत. आम्हाला तसा दुसरा आधार पण कुणाचा नव्हता. आज पण आम्ही भाड्यानेच राहतोय इथं. स्वतःचं गाव असून आम्ही भाड्याने राहतोय इथंच. बघा ना, आम्हाला कुणाचा आधार असणार आहे? घर कुठे आहे तुमचं मग? आमचं घर इथं गबालवाडी म्हणून म्हणून आहे. दाखवा बरं, इकडे या. हा, आलो तुमची पण घेतो बाबा. बर पुढारी बाबा या तुम्ही इकडं. औदुंबरेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या पुढं गबाली वस्ती म्हणून आहे. 4-5 डोंगराला दिसते ते? नाही, इथं एक मंदिर आहे सर, छोटंसं नाही म्हणजे बऱ्यापैकी मंदिर आहे औदुंबरेश्वराचं. त्या मंदिराच्या पुढे 4-5 घर वस्ती आहे, म्हणजे गबाली वस्ती म्हणून. तिथं आमचे घर. घर कसं आहे तुमचं तिकडं? असंच पत्र्याचे वडिलांनी या इकडे.
मग त्या 2019ला ते वारले आणि लगेच 2020पासून तर कोरोना चालू झाला. मग कोरोनाच्या ह्याच्यात आम्ही बऱ्याचदा वेळ त्यांना संस्थेला येऊन सांगितलं, पत्र बी दिले, पत्रव्यवहार बी झाला सगळा. पण त्यानंतर मग त्यांची मान्यता गेली शाळेची. मग त्यामुळे त्यांना पण काय करता नाही आलं. आणि मग मग ह्याच्यात अनुदानित शाळा होती का पहिली? हां, आणि त्यांची अनुदानित काढून घेतलं? मान्यता गेलेली. हां, मग त्याच्यामुळे त्यांना शाळेला मान्यता गेल्यामुळे त्यांना बी काय करता नाही आलं. आणि मग ते 4-5 वर्ष असंच निघून गेलं. मग 2025ला मम्मीने डायरेक्ट साहेबांना जाऊन भेटल्या, घोडेगावच्या आपल्या देसाई साहेबांना. आणि साहेबांनी मागचा पुढचा विचार न करता, आदिवासी महिला एक, तिला आदर नाही कुणाचा, मग सरांनी मागचा पुढचा विचार न करता लगेच कागदपत्रची पूर्तता केल्यावरती संस्थेने लगेच जॉईन करून घेतलं. बर. आणि मग तशीच इथं इथं सारखे हेलपाटे मारत होते संस्थेमध्ये तुम्ही? हां, संस्थेला सतत म्हणजे चालूच होतं. पण त्यांच्या पण अडचणी होत्या. कोरोनाचा काळ होता 2-3 वर्षाचा. डबल त्यांच्या आणि मान्यता पण गेली होती. हां, मग त्याच्यामुळे त्यांना पण काय करता येत नव्हतं ना. आणि मग ज्यावेळेस आम्ही देसाई साहेबांना भेटलो, मग त्यांना कॉल वगैरे करून कागदपत्रांची पूर्तता सरांनी केली, आमच्या मुख्याध्यापकांनी. देसाई साहेब आणि तुमची ओळख कशी? आमची कशी ओळख, आम्ही आता नोकरी आमच्या हक्काची काय ते हक्काची म्हटल्यावर आम्ही कुठंतरी काहीतरी करणारच ना सर. काय वशिला वगैरे लावला होता? वशिला वगैरे काहीच नाही सर. म्हणजे आम्ही अचानकच मम्मी गेली की मला कुणाचा आधार नाही, आज आम्हाला नोकरीची गरज आहे. आणि पहिल्यांदाच म्हणजे आम्ही देसाई, आम्हाला माहीत पण नव्हतं तिथं कोणते साहेब आहेत. आम्ही गेलो, बाहेर विचारलं, आम्हाला असं असं आमचं मत मांडायचं साहेबांपुढे. त्यांनी मग सांगितलं अशा अशा साहेबांना भेटा. मग आम्ही तिथं गेलो. सरांनी मग मम्मीशी बोलले, म्हणजे मी पण नव्हते गेले, मम्मी गेलेली. मम्मीशी बोलले आणि साहेबांनी लगेच काम केलं. काम केलं? काय पैसे वगैरे द्यायला लावले? 1 रुपया आम्ही कुठं दिला नाही. काय असतील ते आपले छोटे मोठे झेरॉक्स, दुसरे 1 रुपया कुठं आम्ही दिला नाही. मग आता म्हणजे गेल्या वर्षी तुमची नियुक्ती झाली, मग हां. तुम्ही आता कामाला लागले वडिलांच्या हां, जागी. बरं. मग आता झालंय काय? आता ते कोणते राजेंद्र डुंबरे म्हणून आहेत खामगावचे उपसरपंच, त्यांनी 2 वेळा बातमी टाकली की म्हणजे नाही का अनुकंप तत्वावर ज्यांना घेतले त्यांनी पैसे दिलेत बाबा ह्यांना, एवढ्या वर्ष नाही घेतलं, मग तुम्ही आता घेतले तर तुम्ही त्यांना पैसे दिलेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नोकरीला लागायसाठी तुम्ही पैसे दिले, देसाईंना पैसे दिले? हां, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही दिले का पैसे? आम्ही 1 रुपया दिला नाही, पण जो माणूस आहे ना हा बातम्या टाकतोय त्यालाच आमच्याकडून पैशांची अपेक्षा आहे, असंच आम्हाला वाटतंय. त्या राजू डोंबरे जे आहेत, तुम्ही म्हणता कोट सरपंच उपसरपंच, त्यांचं तुमची काय ओळख? आम्ही तर त्याला पहिल्यांदा जेव्हा त्यांनी बातमी टाकली तेव्हाच आम्हाला माहीत झालं की हा पण व्यक्ती आहे बाबा. माहित नाही तो? आम्ही कोण आहे हा व्यक्ती, हा पण हे पण आम्हाला माहीत नव्हतं. त्यांची तुमची आणि राजू डोंबरेंची दुश्मनी काय मग? आम्ही जर ओळखतच नसेल तर दुश्मनी करायला गेलोय कुठे सर आम्ही? तुमची नियमबाई झाली का नियुक्ती? नाही, मी आता माझे वडील वारल्यानंतर त्यांचं वारस म्हणून मीच लागणार ना, मोठी मुलगी आहे मी, आईचं वय नव्हतं बसत. मग त्यांची मुलगी म्हणून मला घेतलंय त्यांनी अनुकंप तत्वावर त्यांच्या जागेवर. असं पण नाही ना का आम्ही दुसरं कोणी मेले ना आम्ही त्यांच्या जागेवर लागलोय. जी माझ्या वडिलांची होती तीच आम्ही घेतली आहे ना, का अशी कोणाची हिसकावून घेतली आहे? हे डोंबरेंचं म्हणणं काय? त्यांची दुश्मनी तुमच्या सोबत आहे का प्रदीप देसाईंच्या सोबत आहे? ते काय माहिती आता, पण त्यांनी 2 वेळा झालं बातमीमध्ये असं टाकलंय की आमच्या बातम्या टाकतोय नाही का, म्हणजे अनेक लोक आहेत आमच्यासोबत 2-3, पण तो आमची पण हे टाकतोय की आमची त्यांची काय दुश्मनी तर थोडा ओळख पण नाही साधी. हे पहा का, हे जे प्रकल्प अधिकारी जे आहेत देसाई, त्यांनी या मुलीला मदत केली का हिचा वडील वारलेले आहेत आणि उत्पन्नाचं साधन नाही, आणि परंतु त्यांची नियुक्ती करताना काही गोष्टी तांत्रिक त्रुटी राहिलेल्या असतील, ते समोरच्या पार्टीने शोधलं आणि त्या तांत्रिक त्रुटीच्या आधारे यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे, यांना कामावरून काढून टाका, तसेच या प्रकल्प अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. आणि आता तुमची नोकरी वर्गात आली. आपण जर असं आमच्या नोकरीला जर काय झालं ना, तर याला जबाबदार तो राजेंद्र डुंबरे असणार आहे.
आणि पण तुमची नोकरी जर तुम्ही नियमानुसार असेल तर सर कसं काय हां नियमानुसार आहे सर. आम्ही का कुणाची हिसकावून घेतले का? हिसकावून घेतले असेल तर तो प्रश्न वेगळा होता. जी आमचीच आहे स्वतःची, जी माझे वडील वारल्यानंतर तिथं मीच लागणार ना, का त्या राजेंद्र डुंबरेला घ्यायला लागत होतं असं तुमचं मत आहे? तुमच्या वडिलांसाठी तुम्ही मग आम्हीच लागणार ना. देसाई साहेब काय म्हणाले? नाही सर काही नाही म्हटले अजून काय पण. नोटीस वगैरे आले का तुम्हाला? हा 19 तारखेला सुनावणी आहे. काय आले नोटीस? काय लिहिलंय त्याच्यामध्ये? तुमची नियुक्ती नियमबाह्य असं लिहिलंय? नाही मी पाहिलं नाही सर, मम्मीकडे येते. बर. मग आता 29 तारखेला सुनावणी आहे. घोडेगावला बोलवले ऑफिसला. मग आता तुमची नोकरी गेली समजा, काहीतरी टेक्निकली एखादा त्रुटी राहिली कागदोपत्रामध्ये करायचं ते, त्याच्यामध्ये नोकरी गेली तर मग पुढं काय करणार तुम्ही? माझी आई बहीण मी ते राजेंद्र डोंगरेच्या इथं त्याने आमचं पुढचं नियोजन करायचं. आम्ही त्याच्या इथं जाऊन राहणार. कारण की आज नोकरी म्हणून तर आम्ही कसं तरी आमचं म्हणजे चाललं आहे. आणि जर उद्या ही नोकरी जर गेली, आधार नाही कुणाचा, मग आम्ही काय करणार? आम्ही त्याच्याच आधारे जगणार. आता त्याने आमची सोय लावावं, नाही तर त्याने हे सगळं काय थांबवावं. खूपच तुम्हाला ते रडू येते. सर आज नोकरीचा विषय माझ्या आईने किती हालाकीने हे सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत. आणि आज जर नोकरी जायला लागली तर आम्ही काय करायचं? मित्रांनो पहा कशा पद्धतीचा अधिकाऱ्याच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र करायचं. जर प्रदीप देसाई जर हे असेल, प्रदीप देसाईचे काही घोटाळे असतील तर हे काढले गेले पाहिजे. जर असतील तर कुठं काही झोल केला आहे, कुठं काही भ्रष्टाचार केला आहे, किंवा काय बिलामध्ये काही 420 गिरी केली, हे नक्कीच शोधून काढले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण देखील साथ देऊ. पाठीमागं प्रकल्प अधिकाऱ्यांचं ते आळ्यांचा मॅटर झाला तेव्हा आपण त्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात सर्वप्रथम बातमी केली होती, दाखवलं देखील होतं. परंतु आता ह्या काही जे कार्यकर्ते आहेत जुन्नर तालुक्यातले, आमदार शरद सोनवणे यांचे, त्यांचे काय त्यांना त्या प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर वाद आहे त्यांचं त्यांना माहिती. परंतु कोणताही अधिकारी काय सर्व सक्षम नसतो, काही काहींच्या मनामध्ये काही वाईटपणा नसतो. चुकून एखादी कागदपत्राची त्रुटी या पुरीची राहिलेली असू शकते, परंतु त्या कागदपत्राची त्रुटी करून आता हिचा बाप मेलेला आहे. आणि अनुकंपाचं तत्व हे संपूर्ण राज्यात लागू आहे. काहीतरी चुकीची त्रुटी असेल किंवा लेट हिला, बरं लेट का झालं एवढं? ते कोरोनामुळे झालं. कोरोना आणि शाळेची मान्यता. बघा आता हे लेट झालं तर हे लेट नियुक्ती झाली. नियुक्ती करायचे अधिकार प्रकल्प अधिकाऱ्याला नाही, ते अधिकार वरती मंत्रालयामध्ये आहे. प्रकल्प अधिकाऱ्याने यांनी परस्पर हिच्याकडून पैसे घेऊन नियुक्ती दिली असा आरोप करण्यात येतोय. खरं तर याच्यामुळं काय होणार आहे की एकतर हे सगळे राजपत्रित अधिकारी आहेत, यांना काही फरक पडत नाही. किती काही झालं तरी आपण बघतोय सगळीकडे हा स्वैराचार जो हे झालेला आहे, काही होत नाही. परंतु आता निष्कारण त्याच्यामध्ये या मुलीच्या आयुष्य उद्ध्वस्त होईल. या मुलींना आता हिचा बाप तर गमावलेला आहे. आता हिला एक भाऊ आहे आणि मी हिने करायचं का असा हिच्या समोर प्रश्न निर्माण भाऊ झाला. नाही सर, बहीण भाऊ आहे. नाही. हा सॉरी, बहिणी नाही का तुम्हाला? हा एक बहीण आहे, ती आत्ता सध्या 10वीला आहे. पण आता सांगा काय सांगाल? आता काय सांगायचं सर? आता हे असं नोकरी जायचं म्हटल्यावर मग तर सगळेच सूत्र थांबले जातात. पहा जरा जे कोण असतील ना त्यांचा काय वाद असेल, प्रकल्प देसाईंचे काही जे काही असतील असे मोठमोठे मुद्दे, भ्रष्टाचार वगैरे, हे फक्त याच्यामध्ये करावा. तुमच्या या भांडणापायी कोणातरी गरिबाचा आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.